हाय हॅलो नमस्ते सर्व गोड ताईंना माझा नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहू शकता दरवाजातलं म्हणजे अंगणामध्ये अगदी समोरच असं आंब्याचं झाड होतं आहे आणि काही दिवसापूर्वी हे आंब्याचं झाड हळूहळू सुकत गेलं आणि ह्याला जे बिरोड म्हणतात ते लागलं गेलं. किडा असतो तो लागला गेला, त्याच्यामुळे हे झाड काढण्यात आलं आणि ह्या झाडाची सावली म्हटलं तर इतकी सावली घनदाट होती आणि सुकत अशी सावली होती. फळापेक्षा मी म्हणेल की आंब्याची सावली ही अगदी मनाला शांत असं वारं देऊन जात होती आणि हे झाड गेल्यामुळे खरंच खूप दुःख असं मनाला होतं की नाही फळाची अपेक्षा न देता ह्या झाडाची सावली फार महत्त्वाची होती अंगणामध्ये. तर पाहू शकता अगदी 5 ते 10-15 मिनटामध्येच हे झाड काढण्यात आलं आणि झाड कोसळताना अतिशय मन असं भरून आलं होतं. पाहू शकता असं एखाद्या मुलाला जसं आई जीव लावते तसं या झाडाला खरंच जीव लावला होता आणि खूप वेदना झाल्या हे झाड निघताना खरं तर. आणि या झाडावरती छोटंसं मोहोळ होतं, त्या माणसांनीच आम्हाला दिलं हे काढून. तर अतिशय असं वाईट वाटतं हे झाड निघताना, पण काय करणार, ते काढणं गरजेचं होतं. तर पाहू शकता या झाडाच्या साईडचं जे खडी होती किंवा जे माती होती ती मोकळी करण्यात आली आणि ते झाड आता ते जे खोड आहे ते पेटून द्यायचं आहे. म्हणजे ते जे आतलं इन्फेक्शन असेल किंवा हे जे बिरूड आहे तो लागला गेला आहे ह्या आंब्याच्या झाडाला. ते पाहू शकता झाडाला साईडने होल आहे आणि त्या होलालाच म्हणतात की बिरोड लागणं. ती आळी जी आहे ती झाड पूर्णपणे खाऊन टाकतं आणि खरं कळत पण नाही की कसं काय झालं आहे झाडाला. परंतु ते हळूहळू झाड जे सुकत जातं त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे या झाडाला काहीतरी झालं आहे म्हणून. तसंच आम्हालाही कळलं नाही लवकर परंतु आम्ही उपाययोजना भरपूर केल्या होत्या. दुसरीकडे आज यात्रा असल्यामुळे गोजरीने पाहू शकता अंगणामध्ये छानपैकी सारवण घेतलं आहे. ते झाडून घेतलेलं आहे आणि आंब्याचं झाड पाहू शकता इथे तर सगळं काढून टाकलेलं आहे आणि आता ते पेटून द्यायचं आहे, जेणेकरून पुन्हा कीड होऊ नये आणि मुळासकट ही कीड निघून जायला पाहिजे. त्याच्यामुळे आता स्वच्छ अंगण करून घेतलेलं आहे आणि गुजरीने शाळेतून आल्यावरती छानपैकी सारून घेतलेलं आहे. पाहू शकता अजून काम चालूच आहे त्याचं. आता स्वयंपाक करायचा आहे. चला तयारी आता करूया. तर इथे पाहू शकता शेंगदाण्याची मिरची करायची आहे. तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, हिरवी मिरची आणि मीठ टाकून मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. तर दुसरीकडे आपल्याला मटकीची उसळ करायची आहे. तर तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जे वाटण आहे ते वाटण मंद आचेवरती आपण परतून घेऊया. मोठ्या गॅसवरती ही मिरची परतायची नाही, मंद आचेवरती परतून घेतली की चवीला छान लागते. आणि दुसरीकडे आपण डाळ भाताचा कुकर देखील लावलेला आहे. तर मंद आचेवरती एक 5 मिनटं झालेले आहेत आणि आता ही मिरची आपण काढून घेतलेली आहे. पाहू शकता तर अशा प्रकारे मस्तपैकी चटपटीत खमंग अशी हिरवी मिरची आपली इथे तयार आहे. तर दुसरीकडे आपण येथे कारळाची चटणी देखील केलेली आहे. तर कारळाची चटणी देखील चवीला छान लागते. तर इथे काळं वाटण आपण तयार केलेलं आहे. तर काळ्या वाटणामध्ये आपण खोबरं करून तेलावरती छानपैकी भाजून घ्यायचं आणि कांदा देखील चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या आणि आलं टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे वाटण 4 ते 5 दिवसामध्ये छानपैकी टिकलं जातं मिक्सरमध्ये, आपलं फ्रीजमध्ये ठेवलं की. आणि पाहू शकता इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरीची फोडणी केलेली आहे आणि आपण जे वाटण केलेलं आहे काळं ते थोडंसं घेतलेलं आहे आणि घरगुती काळं तिखट आणि लाल तिखट आणि हळद याचा वापर आपण इथे केलेला आहे. तर हा मसाला एक 2 ते 3 मिनटं छानपैकी आपण परतून घेतला आहे आणि मोडाची मटकी यामध्ये टाकलेली आहे. तर ती 2 मिनटं आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. मटकीची उसळ ही चवीला छान लागते आणि आज आपण अगदी साधा स्वयंपाक करणार आहोत. तर पाहू शकता 2 मिनटं मटकी छानपैकी परतली गेली आहे आणि तिचा कलर देखील पालटलेला आहे. तर मटकी ही पटकन वाफवली जाते. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि एक 5 मिनटामध्येच ही मोडाची मटकी वाफवली जाईल. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर दुसरीकडे आपला कुकर देखील थंड झालेला आहे. तर आता डाळीला आपण फोडणी देऊया. तर इथे पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि फोडणीसाठी आपण इथे लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, मोहरीची फोडणी केलेली आहे आणि यामध्ये सर्व आपण जे वाटण काढलं होतं ते टाकलेलं आहे. खमंग फोडणी केली की डाळ देखील चवीला छान लागते.
तर यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग हा पाचक असतो आणि फोडणीची डाळ ही मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ ही पचायला हलकी असते, त्याच्यामुळे मुगाच्या डाळीचं वरण येथे केलेलं आहे. आता आपण डाळ टाकून घेऊया. तर डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. फक्त कुकरचं भांडं जे आहे ते विसळून टाकायचं आहे. अशा पद्धतीमध्ये जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशा स्वरूपामध्ये डाळ आपण इथे केलेली आहे. आणि वरून थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता एक छान उकळी आली की डाळ आपली इथे तयार आहे. आता नेहमीप्रमाणेच आपण चपातीला जसं पीठ मळतो तसं परातीमध्ये पाणी टाकलं आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पीठ टाकून छानपैकी गोळा तयार करून घ्यायचा. तिंबून घेतला की चपात्या देखील छान होतात. आणि वरून थोडंसं तेल टाकायचं आणि 15 ते 20 मिनटं छानपैकी पीठ तयार झालं, भिजलं की मग चपात्या देखील मऊसूद होतात. पाहू शकता अशा प्रकारे मळून घ्यायचं पीठ, म्हणजे चपात्या छान होतात. तर आपल्याला आळूवडी करायची आहे, त्याच्यामुळे आळूची भजी करायची आहे. तर इथे पाहू शकता अंगणामध्ये छानपैकी आळू बहरला आहे. आता आळूचीच पानं घेऊया आणि आळूची भजी करायची आहे. तर आळू ही स्वच्छ धुवून घेऊया आणि आळूची भजी पानं चिरून करणार आहे मी. तर आंब्याचा सीझन आहे, त्याच्यामुळे इथे आंबे घेतलेले आहेत. हा हापूस आंबा आहे आणि पाहू शकता आंब्याची अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण आमरस करणार आहोत. जरी लाईट गेली तरी हा आमरस आपल्याला करता येईल. अशा पद्धतीमध्ये आपण आमरस करणार आहोत. तर पाहू शकता याची आंब्याची जी साल आहे ती आपण काढून घेऊया. आणि ही साल काही वाया जात नाही, लहान मुले अगदी आवडीने खातात किंवा मोठी माणसे देखील आवडीने खातात. तर आंब्याची साल आता आपण काढून घेऊया. आणि हा आंबा जो आहे तो आपण पुरण यंत्राची जी चाळण असते त्या चाळणीवरती आपण हा आंबा किसून घेणार आहोत. म्हणजे पटकन हा आमरस तयार होतो आणि अजिबात गुठळी होत नाही. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आमरस करून पहा, अगदी झटपट होतो. लाईट गेली आणि आमरस कसा करायचा, गुठळी तर होणार नाही असं विचार न करता मस्तपैकी अशी पुरण यंत्राची चाळण घ्यायची, गाळण घ्यायची आणि आंबा किसून काढायचा. अगदी प्लेन असा आमरस तयार होतो. तर पाहू शकता पटकन किसला जातो. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आमरस करून पहा. आणि जर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता तर सर्व आंबे आता अशाच प्रकारे आपण किसून घेऊया. आणि यामध्ये अर्धा पेला आपण पाण्याचा वापर करणार आहोत. जास्त घट्ट न करता थोडंसं पाणी टाकलं की मग खायला देखील छान वाटतो आमरस. आणि यामध्ये तुम्ही दुधाचा वापर देखील करू शकता. त्याचं गोडीनुसार साखर आणि गोडाच्या पदार्थामध्ये अगदी अर्धा चमचाला कमी आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत. आता थोडंसं मिक्स करून घेऊया आणि अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवलं की मस्तपैकी थंडगार आमरस खायला छान लागतो. तर आळूच्या पानांची भजी करायला आपण इथे आळू स्वच्छ चिरून घेतलेला आहे धुवून. आणि यामध्ये लाल तिखट आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर इथे कुरडई पापडी सर्व तयार करून घेतलेलं आहे आणि नैवेद्य आपण करून घेतलेला आहे. तर घरच्या मंदिरामध्ये आपण नैवेद्य ठेवून घेऊया. तर इथे पाटावरती स्वास्तिक पाण्याने काढायचं आहे आणि त्यावरतीच नैवेद्य ठेवतो. तर असा खाली न ठेवता स्वास्तिक काढून त्याच्यावरती नैवेद्य देखील घेतलेला आहे. आता आपण गावामध्ये आलेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी. तर पाहू शकता ह्या वडगुले मॅडम आहेत. सोबतच आम्ही चाललेलो आहोत. तर पाहू शकता फुलांनी खूप छानपैकी मंदिर हे सजवलेलं आहे. फुलांची आरास आहे. बाहेरून लाईटिंगच्या माळा देखील आहेत. आणि पाहू शकता इथे जी यात्रा भरते ती हनुमान देवाचीच भरते. तर हे मंदिर हनुमान देवाचं आहे. आता आपण जे नैवेद्य आणले होते ते ठेवून घेऊया. आणि येथे कणकेचे दिवे जे असतात ते देखील पाजळले जातात दोन्ही देवांपुढे. आणि साईडला श्रीकृष्णाची मूर्ती देखील आहे. आणि इथे पाहू शकता इथे विठ्ठल रुक्मिणी आणि गरुड आणि भैरवनाथाची देखील मूर्ती आहे साईडला. आता तिथे देखील आम्ही नैवेद्य ठेवून घेतो.
तर मंदिराच्या बाहेर पाहू शकता अनेक प्रकारचे स्टॉल लावले होते, लहान मुलांचे खेळणे आणि जे माफक दरामध्ये खूप स्वस्त दरामध्ये असे स्टॉल होते. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये असे छोटे छोटे किमतीमध्येच सेल बरेचसे होते. आणि गरजेच्या ज्या गोष्टी होत्या त्या महिला खरेदी करत होत्या आणि लहान मुलं खेळण्याचा आनंद लुटत होते. तर आम्ही देखील गरजेच्या ज्या वस्तू होत्या त्या खरेदी आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक कमेंट्स पुढचा व्हिडिओ चांगल्यातला चांगला बनवण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे कमेंट्स करत जा आणि त्याच्या कमेंट्स केला की लाईक करायला अजिबात विसरू नका.